आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण फोन करता? झालं काय रे काम? काम झालंय शेठ. मग आता तुम्ही काय असत? मी त्याच्या दुकानाजवळच आहे. त्या दुकानाकडे काय भजन करतास काय? निघा थे सोन शिरला का ना? हो शेठ, पण पैसे? पैसे उद्या सकाळी मिळतले तर ठेव. पण नमस्कार फूड इन्स्पेक्टर सुर्वे साहेब. हो, आम्ही कसले साहेब? खरे साहेब तुम्ही. नाही आपण खराच आपण. हा, एवढ्या रात्री फोन केला तुम्ही? कामच तसा अर्जंट शिरला का ना? बोला, आमच्याकडे काय काम काढलं? तुमका एक टीप देऊची. कसली टीप? सांगताय ना सांगताय. विक्रांत देसाई नावाच्या पोराचा ममता नगरच्या चौकात देसाई अमृत तुल्य नावाचा चहाचा दुकान आहे. बरं, मग थैसर चहात सून लोकांका ड्रग देतात अशी एक उडती उडती बातमी माझ्या म्हणजे उडती माझ्या कानावर इली. म्हटलं आपण लगेच तुमच्या कानावर घालूया अशी लगा ना. काय काय सांगताय? काय उगाच लोकांच्या जीवाशी खेळू नको ना म्हणून ही बातमी मी तुमका सांगितलंय. बाकी काय तर तुम्ही बघा. तुम्ही चिंताच करू नका, मी बघतो काय करायचं ते. हो, आणि खरंच जर असं थै काय सापडलं ना तर त्याचा दुकान कायमस्वरूपी बंद करून टाका. चिरला का ना? अहो, ते प्रोसिजर नुसार होईलच. हा, आणि थँक्यू, तुम्ही मला एवढी मोठी बातमी दिलीत. काय लाजवतास काय? लोकांची सेवा ह्या आमचा परम कर्तव्य आहे ना. म्हणून तर तुमका कळवलंय. आता बघा तुम्ही काय करायचं आता. चिरला का ना? विक्रांत देसाई, तुझं धंदो मी कायमचो बंद करते बघच. तू माका सगळ्यांसमोर मान खाली घालूक लावलंस काय? आता तुझ्या दुकानात ह्या पाकिट दिसाने मग बघ मी तुका कसो अडकवतोय. तो मग गिरिजाच काय, गिरिजाचो बाप पण तुका वाचू शकणार नाही. शिरला का नाही? ताई, जेवायला बसूया? हो, वाढायला घे, गौरव येईल इतक्यात. हो, आलोय मी. बस. गाडी मिळाली? बसला का दोघी? हो. भाऊ, जेवायला घेऊया? वहिनी, सुचित्राला ताट नेऊन दे ना वरती. हो, लगेच वाढते. गौरव, कसला विचार करतोय? नाही, काय नाही. मयुरीचा विचार करतोयस ना? हा, म्हणजे आज मयुरी थोडं वेगळंच वागली. चांगलंच होतं ना? हा, चांगलंच होतं, पण आधीसारखी हट्टी नाही वाटली. बघितलं मी. ती जेव्हा आई बरोबर निघाली तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांकडे बघत होता. गौरव, ती ज्या पद्धतीने तुझ्याकडे बघत होती त्याचा अर्थ कळतोय तुला?
काय? तिने तुला समजून घेतलंय. तरी पण ताई थोडं अस्वस्थ वाटतंय. का? आता काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली म्हणजे त्या दिवशी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिने एक गिफ्ट आणि चिठ्ठी पाठवली होती. काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? तिने 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 प्रेमाची कबुली दिली. अरे मग चांगलीच गोष्ट आहे ना. कसं काय? अरे म्हणजे तुमच्या दोघांच्या मनात काय आहे ते आता एकमेकांना कळलंय. दिस इज ग्रेट. गौरव, तू आता पूर्णपणे तुझ्या करिअरकडे लक्ष देऊ शकतोस. ताई दोघांच्या मनात नाही, तिच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे. असं तुला वाटतंय. तू जरी बोलला नाहीस ना तरी मयुरीला माहितीये की तुझंही तिच्यावर तितकंच प्रेम आहे. आता तुझी जबाबदारी आहे गौरव. आता स्वतःला प्रूव्ह करून दाखव. ठीक आहे, मी नक्की प्रयत्न करेन. ताई यार, तू खरंच ग्रेट आहेस. का? म्हणजे एका चुटकीत प्रॉब्लेम सॉल्व. ताई, मी काय म्हणते, थोडी कोशिंबीर करूया. हा, एक मिनिट. हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाही. एक 2 मिनिटात आले. वहिनी, मी काय म्हणतो, कोशिंबीर तर करूच आपण. त्याच्यासोबत गरमागरम कांदा भजी करूयात का? हा, नाही म्हणजे तसे आपण घरात 3 जण आहोत ना. हवं तर मी मदत करतो तुला. हा, जरा प्लीज प्लीज. राहू द्या, मी करते. थँक्यू सो मच. तुम्ही जेवून घ्या, मला जरा बाहेर जावं लागतंय.